कोल्हापूरच्या संभाव्य हद्दवाढीसाठी उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आज मुंबईमध्ये बैठक घेणार आहेत। मात्र या हद्दवाढीला कोल्हापूर परिसरातील ग्रामस्थांचा विरोध आहे तो पाहायला मिळतोय आणि हाच विरोध आज दर्शवण्यासाठी कोल्हापूर आणि परिसरातील संभाव्य 20 गावांमध्ये बंद आहे तो पाळण्यात आलेला आहे। आपण बघू शकतो कडकडीत बंद हा पाळण्यात आलेला आहे। सगळे व्यवहार आहेत ते बंद ठेवण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे या सगळ्या म्हणजे कोल्हापूर शहरालगत लागून जी काही गावं आहेत त्या गावातील सगळे व्यवहार किंवा सगळी दुकानं अशा पद्धतीने बंद असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अगदी सगळीच दुकाने बंद आहेत। मेडिकल आणि दवाखाने वगळता सगळेच व्यवहार बंद असल्याचं पाहायला मिळते आणि त्यामुळे एकूणच या सगळ्या हद्दवाढीच्या निमित्तानं शहरी आणि ग्रामीण असा एक वाद आहे तो देखील निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळतो। आपण बघू शकतो किती कडकडीत बंद आहे तो या सगळ्या गावांमध्ये पाळण्यात आलेला आहे। उचगाव गावामधील ही सगळी दृश्य आहेत। उचगावमधील ग्रामस्थ देखील आपल्या सोबत आहेत। काय त्यांचं या सगळ्या संदर्भात म्हणणं आहे जाणून घेऊयात। काय सांगाल? खरं तर आज कडकडीत बंद पाळला आहे, लोकांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला दिसतोय। कोल्हापूरपासून शहरालगतची जी गावं आहेत ह्या शहराच्या 25-30 वर्ष जे काय प्रलंबित प्रश्न आहेत, मोठे मोठे प्रश्न आहेत, अगदी मुख्यमंत्री साहेबांच्यापासून उपमुख्यमंत्री साहेबांच्यापासून अगदी खाल्ल्या नगरसेवकापर्यंत सगळ्यांना ते प्रश्न माहीत आहेत। कोल्हापूरच्या जनतेला सुद्धा हे सगळे प्रश्न माहीत आहेत। त्याची सोडवायची त्यांची मानसिकता नाही। गेले 20-20, 30-30 वर्षे लोक उपनगरातली तरी या कोल्हापूर सोडून बाहेर जावावं का काय अशी त्यांची परिस्थिती असताना ही अगदी ठराविक मुठभर लोक त्यांना ही हद्दवाढ पाहिजे का पाहिजे हे त्यांनासुद्धा माहीत नाही। त्यांना जर विचारलं ही हद्दवाढ का पाहिजे ते सुद्धा उत्तर देऊ शकत नाहीत। पण ही ग्रामीण भागातले आमचे 20 गावची लोक जे आहेत त्यांना प्राधिकरण सक्षम करण्यासाठी आपण या लोकप्रतिनिधी प्रयत्न करावेत आणि आमची गावं सुखा समाधान आहेत की त्यांच्या पाठीमागे आमची फरफड होऊ नये एवढी आमची अपेक्षा आहे। खरं तर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठक या संदर्भात घेणार आहेत आणि पहिल्या टप्प्यामध्ये काही गावं हद्दवाढीमध्ये येतील अशा पद्धतीची चर्चा देखील सुरू आहे। तुमची काय भूमिका असणार आहे त्याला? कालच आपल्या माध्यमातून समजलं जनतेला, ह्या 20 गावच्या जनतेला, ह्या जनतेनं 20 गावच्या जनतेनं उत्स्फूर्तपणे बंद पाळलेला आहे। तुम्ही आता बघितलं असेल लोकांना आम्हाला हद्दवाढीत जायचं नाही म्हणून या लोकांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळलेला आहे। त्यातनं जरी काही निर्णय झाला तर मात्र ह्या 20 गावची जनता तीव्र लढा उभा केल्याशिवाय राहणार नाहीत आणि कोणत्याही परिस्थितीत शहराच्या हद्दवाढीत जाणार नाहीत ही आमची भूमिका आहे। तर पहिला आपण कशा पद्धतीनं या सगळ्या शहर आणि परिसराला लागून जी काही गावं आहेत त्या गावातील ग्रामस्थांची भूमिका आहे। जरी आज या सगळ्या हद्दवाढीच्या अनुषंगानं मुंबईमध्ये बैठक होणार असली तरी हद्दवाढीला मात्र आमचा विरोध आहे। त्या व्यतिरिक्त प्राधिकरण सक्षम करा, गावांना पैसा द्या, मात्र हद्दवाढीमध्ये मात्र कदापिही आम्ही येणार नाही अशा पद्धतीची ठाम भूमिका या सगळ्या ग्रामस्थांनी घेतलेली आहे। त्यामुळे अशाच पद्धतीनं या सगळ्या 20 गावांमध्ये आज कडकडीत बंद पाळलं गेल्याचं चित्र आहे ते पाहायला मिळते। जर्नलिस्ट सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।